नमस्कार 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 माझ्या लाडक्या आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक BS दहीफळे, श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे, पुन्हा एकदा या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून 12वीच्या अर्थशास्त्रातील IMP क्वेश्चन्स म्हणजेच अतिमहत्त्वाचे प्रश्न घेऊन या यूट्यूब व्हिडिओतून तुमच्यासमोर हजर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नामध्ये विचारले जाणारे अतिमहत्त्वाचे प्रश्न त्यांच्या उत्तरासहित घेऊन आलेलो आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या 6व्या प्रश्नामध्ये मी एकूण 9 प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि मी तुम्हाला खात्रीशीरपणे हे सांगतो की या 9 प्रश्नांपैकी किमान 2 प्रश्न तरी आपल्या 12वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारच असा अंदाज मी पहिल्यांदा व्यक्त करतो आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यासावे हे सुद्धा मी तुम्हाला आव्हान करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर प्रश्न 3ऱ्यामध्ये विचारले जाऊ शकणारे महत्त्वाचे प्रश्न, प्रश्न 4थ्यामध्ये विचारले जाऊ शकणारे महत्त्वाचे प्रश्न, प्रश्न 5व्यामध्ये विचारले जाऊ शकणारे महत्त्वाचे प्रश्न असे 3 व्हिडिओ या अगोदर यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत। त्याच्यामुळं आपण तेही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावे। जर का आपण ते पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या 3ही व्हिडिओच्या लिंक आपणास उपलब्ध होतील। त्यासोबतच आपण एक सराव प्रश्नपत्रिकासुद्धा या 12वी अर्थशास्त्रासंदर्भामध्ये यूट्यूबवरती पाठवलेली आहे। ती सराव परीक्षेचीही लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। हे मी का सांगतो आहे, कारण ह्या सर्व व्हिडिओजमधील अतिमहत्त्वाचे प्रश्न जर तुम्ही एकत्रित केले आणि त्यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो, तो प्रश्न 3ऱ्यामध्ये विचारू द्या, 4थ्यामध्ये विचारू द्या, प्रश्न 5व्यामध्ये विचारू द्या की प्रश्न 6व्यामध्ये विचारू द्या, त्याचं तुम्ही पर्टिक्युलर समर्पक, योग्य आणि प्रभावी उत्तर देणारच असा मला विश्वास आहे। त्यामुळे मी तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहण्याची विनंती करतो आहे। चला आपण सुरुवात करूया। प्रश्न 6वा सगळ्यात जास्त गुणांसाठी असणारा आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। हा प्रश्न आपल्याला, या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत। त्या 2 प्रश्नांसाठी एकूण 16 गुण आहेत। या 16 गुणांमध्ये एक प्रश्न 8 गुणांसाठी आणि दुसरा 8 गुणांसाठी, असे 16 गुणांसाठी आपल्याला हे 2 प्रश्न लिहायचे आहेत। आता कोणत्या प्रकरणावर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा आता, आणि त्यांची उत्तरंसुद्धा कशी लिहायला पाहिजे, त्या उत्तरांचं नेमकं मूल्यांकन कसं होणार आहे, गुणविभागणी त्या उत्तरांमधली कशी असणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, मागणीचा नियम स्पष्ट करून मागणीच्या नियमाचे अपवाद स्पष्ट करा किंवा मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा। हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता जास्तीत जास्त वाटते, कारण विद्यार्थी मित्रांनो, नियमावर आधारित एक तरी प्रश्न 8 मार्कासाठी विचारला जाईल याची शक्यता मला सगळ्यात जास्त वाटते। आणि त्यातले त्यात मागणीच्या नियमावर जर प्रश्न विचारला तर तो अशा पद्धतीने विचारला जातो, एकतर अपवादासह स्पष्ट करा किंवा मग एकतर गृहीतकासह स्पष्ट करा, असे 2च प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। असा जर का प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे आणि त्या उत्तराला मार्क कसे मिळणार आहेत ते पहा आता। बघा, जर मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा असा जर प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर असं लिहावं लागणार आहे। पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागेल। ती प्रस्तावना लिहिण्यासाठी तुम्हाला 1 गुण राखीव आहे, नीट लक्षात असू द्या। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा लिहावा लागेल, नियमाचे विधान। प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते
मागणीच्या नियमाचं विधान तुम्हाला स्पष्ट करायचं आहे आणि ते विधान लिहिण्यासाठी 1 गुण राखीव आहे विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे की कोणताही नियम स्पष्ट होण्यासाठी गृहीतकं आवश्यक असतात. त्याच्यामुळे जर मागणीचा नियम स्पष्ट व्हायचा असेल तर त्याच्यासाठी गृहीतकं आवश्यकच आहेत. त्याच्यामुळं आपल्याला नियमाची गृहीतके लिहायची आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढी गृहीतकं कशी काय लिहिणं शक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गृहीतकं लिहिण्यासाठी 1 गुण आहे. हा 1 गुणासाठी जर गृहीतकं लिहावी लागत असतील तर ती आपल्याला विधानाच्या स्वरूपातच लिहायची आहेत. त्याचं स्पष्टीकरण अपेक्षित नाही किंवा त्याचं विश्लेषण आपल्याला अपेक्षित नाही. हे 1 गुणांसाठी गृहीतके आहेत. बघा, त्याच्यानंतर उदाहरण किंवा तक्ता आणि आकृती आणि त्यांचं स्पष्टीकरण याच्यासाठी 2 गुण आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं आहे किंवा तक्ता काढायचा आहे, आकृती काढायची आहे, त्यांचं स्पष्टीकरण द्यायचं आहे, त्याच्यासाठी 2 गुण राखीव आहेत या उत्तरामध्ये. आणि शेवटी कोणतेही 3 अपवाद तुम्हाला लिहायचे, त्याच्यासाठी 2 गुण राखीव आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं वर्गीकरण असं आहे, बऱ्याच वेळा बरेच विद्यार्थी कितीही सांगितलं तरीही चुका करतात. ही चूक आपली होऊ नये, नीट लक्षात असू द्या. ही चूक कदापिही करायची नाही की काही विद्यार्थी काय करतात की मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा असा प्रश्न असल्यामुळं नियमाचं विधान लिहितात आणि डायरेक्ट अपवाद लिहितात. मग नियमाचं विधान 1 गुण आणि अपवाद 2 गुण. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नच 3 गुणापैकी तपासला जाईल. नीट लक्षात घ्या. त्याच्यासाठी हे सगळे मुद्दे अपेक्षित आहेत. प्रस्तावना, नियमाचं विधान, गृहीतकं, उदाहरण, तक्ता, आकृती, त्याचं स्पष्टीकरण आणि अपवाद आणि शेवटी समारोप. अशा पद्धतीनं मागणीचा नियम सविस्तरपणे स्पष्ट करता येईल. अशा पद्धतीनं उत्तर लिहायचं आहे, त्याच्यासाठी 8 मार्क आहेत. बघा, अशा पद्धतीनं आपल्याला सविस्तर उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, मागणीचे निर्धारक घटक सविस्तर स्पष्ट करा. हा प्रश्न घेण्याच्या अगोदर जर अपवादासह असं म्हणण्याऐवजी गृहीतकासह असं म्हटलं तर फक्त गृहीतकांसाठी 2 गुण होतात आणि अपवादासाठी 1 गुण होतो. त्यामुळं गृहीतकं तिथं मुद्दा आणि विश्लेषण 3 गृहीतकांचं करायचं आहे आणि अपवादामध्ये नुसते मुद्दे लिहून अपवाद लिहायचे आहेत. 1 लक्षात ठेवा एवढं मात्र. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मागणीचे निर्धारक घटक सविस्तर स्पष्ट करा. हाही प्रश्न बऱ्याच वेळा 8 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो किंवा शक्यता नाकारता येत नाही. जर असं विचारलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रस्तावना लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नच म्हणतो आहे की खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर लिहायची आहेत. त्याच्यामुळं प्रस्तावना प्रत्येक उत्तरामध्ये तुम्ही प्रस्तावना करायचीच आहे. 8 मार्काचा प्रश्न आहे ना, प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मागणी निर्धारित करणारे घटक असं हेडिंग द्या आणि मागणीवर परिणाम करणारे, मागणीत बदल घडवून आणणारे, मागणीचं निर्धारण करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा एक मुद्दा घ्या आणि त्या प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण सुद्धा करा. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. सगळेच्या सगळे परिणाम करणारे घटक लिहावे लागतील आणि शेवटी समारोप करताना असं म्हणावं लागेल की मागणीवरती किंवा मागणीचं निर्धारण करणारे किंवा मागणीवर परिणाम करणारे किंवा मागणीत बदल घडवून आणणारे वरील सर्व घटक आहेत. अशा पद्धतीने एखाद्या विधानामध्ये तुम्हाला खाली समारोप करायचा आहे. हे नीट लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. आपलं उत्तर कुठं सुरू झालं आणि आपलं उत्तर कुठं संपत आहे या दोन्ही गोष्टी पूर्णत्वासाठी उत्तराच्या अपेक्षित आहेत. म्हणजे प्रस्तावनाही अपेक्षित आहे आणि समारोपही अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मागणीच्या किंमत लवचिकता म्हणजे काय आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आकृतीसह स्पष्ट करा. बघा, हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो 8 गुणांसाठी. यावेळी मात्र नीट लक्षात असू द्या, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार वेगळे आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार वेगळे. इथं मुलांमध्ये गोंधळ होतो, मुलांच्या लिखाणामध्ये किंवा उत्तरामध्ये. मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार आहेत. एक किंमत लवचिकता, दुसरा उत्पन्न लवचिकता आणि तिसरा छेदक लवचिकता. परंतु ही जी किंमत लवचिकता आहे या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. त्या मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार, त्यांचे उदाहरण, त्यांचा अर्थ, त्यांची आकृती सहज स्पष्ट करायचा आहे.
अशा पद्धतीने स्पष्ट करायचं आहे, हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्या चुका होण्याची शक्यता असते. आता इथं म्हटले मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय. आता या ठिकाणी आपल्याला प्रस्तावना करायची आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनीच किमतीत होणाऱ्या शेकडा बदलांनुसार मागणीत होणारा शेकडा बदल स्पष्ट करण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना स्पष्ट केली. त्याच्याखाली आपल्याला मागणीची लवचिकता म्हणजे काय त्याची व्याख्या लिहायची आहे. किमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे मागणीत होणारा शेकडा बदल म्हणजे मागणीची लवचिकता होय. मागणीची लवचिकता बरोबर किमतीतील शेकडा बदल म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आणि आता यायचं आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. असं स्वतंत्र हेडिंग टाकायचं आहे. पहिला प्रकार घ्यायचा आहे, त्याची व्याख्या आकृती स्पष्टीकरण. पुन्हा दुसरा प्रकार, त्याची व्याख्या आकृती स्पष्टीकरण. पुन्हा तिसरा एकक लवचिकता मागणी. त्याच्यानंतर जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. हे प्रत्येक प्रकार त्याची व्याख्या आकृती आणि स्पष्टीकरण याच्या सह स्पष्ट करायचे आहेत आणि मग शेवटी समारोप लिहायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराला हाताळावं लागणार आहे. हे सुद्धा आपण नीट लक्षात ठेवावं, कारण अशा प्रश्न प्रश्न आपल्याला नीट हाताळता यायला पाहिजेत. याच्यासाठी मी त्या प्रश्नाच्या उत्तरात नेमकं कशा पद्धतीने लिहायचं आहे हे सुद्धा स्पष्ट करतो आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, मागणीची लवचिकता मोजण्याची बिंदू किंवा भूमिती पद्धत सविस्तर स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, मागणीची लवचिकता या भागावरती 8 मार्काचा जर प्रश्न विचारला गेला तर तो आता 2च प्रकारे विचारता येईल, कारण त्याच्यातला तिसरा प्रकार तर अभ्यासक्रमातून कमी झालेला आहे. म्हणजे मागणीची लवचिकता निर्धारण करणारे घटक तो कमी झालेला अभ्यासक्रमातून. मग आता 2च प्रकारे प्रश्न विचारता येईल. एक, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा, आत्ता तो सांगितला. आता पुढचं दुसरा प्रश्न जर विचारायचा असेल तर मागणीची लवचिकता मापनाच्या पद्धतीवर विचारावं लागेल. आता मागणीची लवचिकता मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. एक आहे गुणोत्तर पद्धत, दुसरी आहे एकूण खर्च पद्धत आणि तिसरी आहे भूमिती किंवा बिंदू पद्धत. आता या ठिकाणी आपण बिंदू किंवा भूमिती पद्धत सविस्तर स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. विचारताना मग कधी गुणोत्तर पद्धत आणि खर्च पद्धत स्पष्ट करा म्हणून विचारलं जाईल, किंवा एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तीनही पद्धती आपण तयार करायच्या आहेत. जर असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर कसं लिहिणं अपेक्षित आहे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागेल. मागणीची लवचिकता मोजण्याच्या विविध पद्धती आहेत. त्याच्यामध्ये गुणोत्तर पद्धत आहे, एकूण खर्च पद्धत आहे आणि बिंदू पद्धत आहे. मग बिंदू किंवा भूमिती पद्धतीने मागणीची लवचिकता आपण पुढील प्रमाणे मोजूया अशा पद्धतीनं प्रस्तावना येईल. त्याच्याखाली मग मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धती, त्याच्यामध्ये बिंदू किंवा भूमिती पद्धत आणि त्याचं असं हेडिंग दिल्यानंतर अर्थ, सूत्र आणि स्पष्टीकरण करायचं आहे. म्हणजे बिंदू पद्धतीचा अर्थ लिहायचा आहे, बिंदू पद्धतीचं सूत्र लिहायचं आहे. कारण बिंदू पद्धतीने मागणीची लवचिकता मोजण्यासाठी मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर हे सूत्र तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग बिंदू पद्धतीने मागणीची लवचिकता 2 प्रकारे मोजता येते. एक, रेषीय मागणी वक्र असताना मग रेषीय मागणी वक्राचा वक्र काढणं, त्याची आकृती आणि स्पष्टीकरण. म्हणजे मागणी वक्राची आकृती आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं अपेक्षित आहे. आणि अरेषीय मागणी वक्र, त्याची आकृती व स्पष्टीकरण हे सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि शेवटी समारोप करायचा आहे की मागणीची लवचिकता एखाद्या मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता मोजण्यासाठी मागणीची लवचिकता मोजण्यासाठी बिंदू पद्धत वापरली जाते आणि ती कशी वापरली जाते हे आपण वरील प्रमाणे स्पष्ट केले. अशा पद्धतीनं समारोप आपल्याला करावा लागणार आहे. अशा प्रकारे मागणीची लवचिकता मापनाची एखादी पद्धत तुम्हाला 8 गुणांसाठी विचारली जाऊ शकते, किंबहुना 2 पद्धती सुद्धा 8 गुणांसाठी विचारल्या जाऊ शकतात. शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न बघा कसा आहे. निर्देशांक म्हणजे काय. निर्देशांक रचनेच्या पायऱ्या सविस्तर स्पष्ट करा. आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. एक, निर्देशांक म्हणजे काय आणि पुन्हा दुसरा, निर्देशांक रचनेच्या पायऱ्या. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी निर्देशांक म्हणजे काय हे सांगण्यासाठी 2 गुण राखीव आहेत आणि त्याच्यानंतर निर्देशांकाच्या ज्या तुम्ही पायऱ्या सांगणार आहेत त्याच्यासाठी 6 गुण असणार आहेत. परंतु याही प्रश्नाचं उत्तर जर आपण लिहायला सुरुवात केली तर त्या उत्तरामध्ये समर्पकता येण्यासाठी आणि आपलं उत्तर प्रभावी होण्यासाठी आपल्याला प्रस्तावना आणि समारोप करायला मात्र विसरायचं नाही. तुम्ही म्हणाल सर समारोपाला सुद्धा मार्क आहेत का.
विद्यार्थी मित्रांनो मार्क आहेत, म्हणजे मार्क आहेत असं मी म्हणणार नाही, पण त्या प्रश्नाच्या उत्तराचं पूर्णत्व म्हणजे समारोप असतो आणि त्या उत्तराचं स्टार्ट म्हणजे प्रस्तावना असते. त्याच्यामुळं सविस्तर उत्तरे लिहा असा प्रश्न असल्यामुळं आपल्याला समारोप करणंही आणि प्रस्तावना करणंही महत्त्वाचं ठरतं. हे नीट लक्षात घ्या. आपलं उत्तर अधिक प्रभावी होणं अपेक्षित असल्यामुळं हे लिहिणं अपेक्षित आहे. बघा, मग निर्देशांकाबद्दल प्रस्तावना करावी लागेल. त्याच्यानंतर निर्देशांक म्हणजे काय याची व्याख्या लिहावी लागेल. संख्यांची अशी शृंखला की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलांचे मापन केले जाते त्यास निर्देशांक असे म्हणतात. अशा पद्धतीने निर्देशांकाची पर्टिक्युलर व्याख्या आपल्याला द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी 2 गुण मिळतील. त्याच्यानंतर मग निर्देशांक रचनेच्या विविध पायऱ्या आहेत. किंमत निर्देशांक किंवा निर्देशांक तयार करत असताना या विविध पायऱ्यांनी जाऊन तो निर्देशांक तयार करावा लागतो. मग या निर्देशांक रचनेच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत त्याचा एक एक मुद्दा घ्यायचा आहे. त्या मुद्द्याचं सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा करायचं आहे. नुसता मुद्दा लिहिला आणि त्या मुद्द्यामध्ये काहीतरी स्पष्टीकरण दिलं तर मार्क मिळत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. त्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा समर्पकता आणि पूर्णत्व असलं पाहिजे, हेही नीट लक्षात घ्या. आता किंमत निर्देशांकाचा हेतू मूळ वर्षाची निवड, वस्तूची निवड, वस्तूच्या किमतीची निवड, योग्य सरासरीची निवड, योग्य सूत्राची निवड, योग्य भाराची निवड, हे निर्देशांक तयार करण्याच्या विविध पायऱ्या आहेत. अशा पद्धतीनं त्या पायऱ्या स्पष्ट करायच्यात आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाच्या उत्तराला आपल्याला सामोरं जावं लागेल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी स्पष्ट करा. या ठिकाणी सुद्धा 2 प्रश्न तयार होऊ शकतील. राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणावर जर 8 मार्काचा प्रश्न विचारायचा असेल तर तो 8 मार्काचा प्रश्न 2 प्रकारे विचारता येतो. एक, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीवर एक विचारता येईल आणि दुसरा राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या अडचणीवर एक विचारता येईल. जर का पद्धतीवर विचारला तर तो कसा लिहायचा त्याचं एक उदाहरण आपण घेतलंय आणि जर का तो अडचणींवर विचारला तर तो कसा लिहायचा याचं एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. आता जर शक्यतो तात्विक किंवा व्यावहारिक अडचणीवर जर प्रश्न विचारला तर अशा वेळी त्या तात्विक किंवा व्यावहारिक अडचणीच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने द्यावं लागेल. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अगोदर स्पष्ट करायला सांगितलेली आहे आणि नंतर त्याच्या तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी लिहायला सांगितलेल्या आहेत. मग याही प्रश्नाच्या उत्तरामध्ये पहिलं प्रस्तावना करावी लागेल थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर एखाद्या देशाची आर्थिक स्थिती समजण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. त्याच्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आपण पुढील शब्दामध्ये स्पष्ट करूया. अशा पद्धतीनं प्रस्तावना करावी लागेल. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करावी लागेल. प्रस्तावनेमध्ये हेही सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक अडचणी कोणत्या आहेत हे आपण पुढील प्रमाणे पाहू. मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अगोदर द्यावी लागेल, म्हणजे व्याख्या द्यावी लागेल आणि नंतर मग राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक अडचणी आपल्याला मांडाव्या लागतील. अशा पद्धतीनं संकल्पना स्पष्ट करायची आहे आणि नंतर मग तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणीचं हेडिंग टाकायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी असं हेडिंग टाकायचं आहे. त्यातला एक पहिला मुद्दा घ्यायचा आहे आणि मग त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. अशा पद्धतीने एक एक मुद्दा घेऊन त्या तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणींना आपल्याला स्पष्ट करायचं आहे. किमतीतील बदल अशी 7व्या प्रकारची अडचण स्पष्ट होईल आणि शेवटी समारोप करताना आपल्याला असं म्हणावं लागेल की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वरील प्रकारच्या काही तात्विक अडचणी येतात, त्यासोबतच काही व्यावहारिक अडचणीसुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येतात. एवढं आपण समारोपामध्ये म्हणू शकतो. अशा पद्धतीनं आपण त्याला जर सामोरं गेलं तर आपल्या उत्तराचं प्रभुत्व अजून वाढतं आणि समर्पकतासुद्धा वाढते. चला, म्हणजे या बाबतीत आपण समजून घेतलं. एकतर तात्विक अडचणी विचारल्या जाऊ शकतात किंवा व्यावहारिक अडचणी विचारल्या जाऊ शकतात. नीट लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती सविस्तर स्पष्ट करा. आता मी या ठिकाणी मुद्दाम एक अडचणीवरचा प्रश्न घेतला आणि एक मापन पद्धतीवरचा प्रश्न घेतला. याचा अर्थ उत्पादन पद्धती सविस्तर स्पष्ट करा म्हणजे उत्पादन पद्धतच विचारली जाईल असं नाही,
तुम्हाला विचारत असताना उत्पन्न पद्धत विचारली जाऊ शकेल, उत्पादन पद्धत विचारली जाऊ शकेल किंवा खर्च पद्धत विचारली जाऊ शकेल. तर जर पद्धत विचारली तर त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे तेही तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा प्रस्तावना करायची आहे, त्याच्यानंतर मग राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती असं हेडिंग द्यायचं आहे. त्याच्याखाली म्हणायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन पद्धतीने, उत्पन्न पद्धतीने व खर्च पद्धतीने मोजता येते. आपण उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजायचे याबद्दलचं विश्लेषण पाहू आणि मग खाली आपल्याला उत्पादन पद्धत असं हेडिंग द्यायचं आहे. उत्पादन पद्धतीच्या संदर्भातलं विश्लेषण करायचं आहे आणि उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 2 पद्धती आहेत किंवा 2 प्रकारे उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं. त्याच्यामध्ये मग अंतिम वस्तू पद्धत लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा अर्थ, त्याचं उदाहरण आणि त्याचं स्पष्टीकरण करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरं मूल्यवर्धित पद्धत. या मूल्यवर्धित पद्धतीमध्ये सुद्धा मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय त्याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. मूल्यवर्धित पद्धतीचं एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, ते उदाहरण घ्यायचं आहे आणि त्या उदाहरणावरून त्या मूल्यवर्धित पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न दुहेरी गणना टाळण्यासाठी कशा पद्धतीनं मोजता येतं याच्याही बद्दल आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने या प्रश्नाच्या उत्तराला हाताळावं लागेल आणि शेवटी थोडक्यात त्याचा समारोप आपल्याला करता येईल. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पादन पद्धत, खर्च पद्धत व उत्पन्न पद्धत अशा 3 पद्धती आहेत. त्यापैकी उत्पादन पद्धत वरीलप्रमाणे स्पष्ट करता आली. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला हाताळता येईल किंवा त्या प्रश्नाला अजून परिपूर्णत्व आणता येईल. अशा प्रकारे ह्या प्रश्नाकडे आपण पाहू शकता आणि याच्या उत्तराकडं जाऊ शकता. पुढचा प्रश्नाकडे वळतो. प्रश्न क्रमांक 8, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची विविध कारणे स्पष्ट करा. सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील हा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीनं विचारला जाऊ शकतो. शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे या ठिकाणी विचारण्यात आलेली आहेत. मग या ठिकाणी या प्रश्नाच्या उत्तराला आपण सामोरं जात असताना पहिल्यांदा प्रस्तावना आपल्याला करावी लागेल आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळात शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे ते का याची विविध कारणं पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. मग खाली हेडिंग द्यावं लागेल, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं, आणि मग एका कारणाला आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याचं स्पष्टीकरण करावं लागेल. म्हणजे हे हेडिंग देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि नंतर एक मुद्दा घेऊन त्या प्रत्येक मुद्द्याचं त्याच्यातल्या संपूर्ण विश्लेषणासह सविस्तर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराला हाताळावं लागेल. या ठिकाणी 8 प्रकारच्या कारणांचा उल्लेख आहे. ती 8ही कारणं लिहून त्यांचं स्पष्टीकरण देऊन शेवटी आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप करावा लागणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य सविस्तर स्पष्ट करा. भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार या प्रकरणातील हा प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य सविस्तर स्पष्ट करा. आता यामध्ये आपल्याला अगोदर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुद्धा प्रस्तावना करणे अपेक्षित आहे. प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगावं लागेल की भारताच्या बँकिंग प्रणालीतील एक सर्वोच्च बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय रिझर्व्ह बँक ही एक 1935 मध्ये स्थापन झालेली बँक आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँक ही पतनियंत्रण करणारी सर्वोच्च बँक म्हणून ओळखली जाते. म्हणजे चलन निर्मिती करणे व पतनियंत्रण करणे हे महत्त्वाचं कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेचं आहे. मग या भारतीय रिझर्व्ह बँकेची विविध कार्य पुढील पद्धतीनं आपल्याला स्पष्ट करता येतील. अशा प्रकारे प्रस्तावना करावी लागेल आणि मग पुढे आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य असं टायटल द्यावं लागेल आणि मग एक कार्य घेऊन त्या प्रत्येकाचं सविस्तर स्पष्टीकरण द्यावं लागेल. चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक म्हणजे चलन निर्मिती करण्याचा अधिकार किंवा कार्य किंवा काम भारतीय रिझर्व्ह बँकेचा आहे. त्याबद्दलचं विश्लेषण सरकारची बँक म्हणून, बँकांची बँक म्हणून, परकीय चलन साठ्याचा सांभाळ करण्याच्या दृष्टिकोनातून
त्याचबरोबर पतपैशावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून वापरली जाणारी संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रणाच्या साधनांचा वापर करून पतपैशाचे नियंत्रण कशी करते भारतीय रिझर्व्ह बँक, आकडेवारी गोळा करून प्रसिद्ध कशी करते, विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कोणते कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं आणि इतर कार्य, अशा 8ही कार्यांचं त्यांच्या सविस्तर स्पष्टीकरणासहित विश्लेषण करावं लागेल आणि शेवटी समारोप करावा लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 12वीच्या अर्थशास्त्रातील प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या या प्रश्नाला आपल्याला भेदता येईल. या प्रश्नाला भेदत असताना हे जे 9 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत, या 9 प्रश्नांवर आधारितच प्रश्न परीक्षेमध्ये त्यातील किमान 2 तरी प्रश्न नक्की परीक्षेत विचारले जातील असा माझा अंदाज आहे. आणि आपण सर्व व्हिडिओ पाहून ते सर्व प्रश्न एकत्रित करावे आणि या परीक्षेला यशस्वीरित्या सामोरं जावं, याच्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्यासोबतच त्या प्रश्नांची नेमकी उत्तरं कशी लिहायला पाहिजे याबद्दलचं आणि त्याला मार्क कसे दिले जातात याबद्दलचं सुद्धा सविस्तर विश्लेषण माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा अर्थशास्त्र या विषयाच्या पेपरला आणि 12वी बोर्ड परीक्षेला यशस्वीरित्या आत्मविश्वासपूर्ण आणि तणावमुक्त व भीतीमुक्त परिस्थितीमध्ये सामोरं जाण्यासाठी आणि सुयश, उत्तुंग यश आणि मनासारखे गुण मिळविण्यासाठी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना मी प्राध्यापक BS दहिफळे मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.